सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये एका ठिकाणी सत्ताधिकारी मस्तवाल भाजप आणि एका पक्षात फुटून दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण केलेलं महाविकास आघाडी या दोघांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूरचा विकास होणार नाही असा ठाम निर्धार झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी 5 पक्षाचे मिळून संयुक्त विकास आघाडीची स्थापना केलेली आहे। या संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेसमोर सोलापूरचा विकास कसा झाला पाहिजे, आतापर्यंत सोलापूरचा विकास का झाला नाही या संबंधी जनजागृती करून साधी गोष्ट आहे। मतदार याद्या अत्यंत घोळ आहेत, मग मतदार राजाला या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार सुद्धा हिरावून घेतलेला आहे। अशा संपूर्ण गोंधळातील या कारभाराविरोधात रान पेटवून सोलापूरमध्ये संयुक्त विकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक महापालिकेला पाठवायचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्या जनतेने आशीर्वाद द्यावा अशा ठिकाणी मागणी करतो। जय हिंद। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील जी आघाडी आहे त्या आघाडीच्या मनमानी कारभाराविरुद्ध राज्यात एक अशांतता निर्माण झालेली आहे। त्याला ब्रेक लावण्यासाठी या ठिकाणी आम्ही तिसरी शक्ती म्हणून या ठिकाणी संयुक्त विकास आघाडीची स्थापना विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून विष्णू कारंपुरी आणि उपाध्यक्ष म्हणून समाजवादी पार्टीचे इमाम खान, लेबर पार्टीचे साथी बशीर अहमद आणि त्या ठिकाणी सचिव म्हणून बाळासाहेब गायकवाड आहेत, सहसचिव म्हणून त्या ठिकाणी पेरमपल्ली आहेत आणि प्रवक्ता म्हणून आमचे ॲडव्होकेट विक्रम कसबे आणि अंटत जाधव यांची नियुक्ती या ठिकाणी एकमताने केलेली आहे। आता 5 पक्ष इथं या ठिकाणी असले तरी देखील आणखी 4-5 पक्ष आमच्या संपर्कात आहेत आणि ते या ठिकाणी येतील आणि त्याचा समाविष्ट पुढीलप्रमाणे आम्ही करून सोलापूरचा एकवेळ विकास व्हावा या उद्देशाने ही समितीची स्थापना आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालची जे आघाडी आहे ते आघाडी हे दरोडेखोर आहेत, जनताचा पैसा लुटणारे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी जनतेमध्ये त्यांना ओपन करण्यासाठी या आघाडीचा जन्म झालेला आहे आणि त्या हिशोबानं आम्ही या ठिकाणी पुढची वाटचाल सुरू केलेली आहे। समविचारी पक्ष म्हणून आज समविचारी पक्षाची बैठक घेऊन संयुक्त विकास आघाडी अशा या समितीची स्थापना केलेली आहे। या स्थापनेला जवळजवळ सध्या 5 ते 6 पक्षाचे लोक उपस्थित आहेत, आणखी 5-6 पक्षाचे कार्यकर्ते येणार आहेत। 10 ते 12 पक्ष मिळून संयुक्त विकास आघाडी ही आघाडी मजबूत करून येत्या महानगरपालिकेच्या 2025च्या निवडणुकीत 26च्या निवडणुकीत आपले जे आहे उमेदवार आपले तिथं पाठवायचे आहेत आणि कारंपुरी साहेबांनी जसं सांगितलं की कमीत कमी 10 नगरसेवक आम्ही तिथं पाठवू, तर त्यांना मला सांगायचं आहे की 10 नाही 10पेक्षा आपण जास्त उमेदवार तिथं पाठवायची आपली ताकद आहे। कारण या सत्ताधारी पक्षांना आणि हे जे कटकारस्थान करून हे जे आपली मनमानी चालून जे विकासाला रोग आणतात त्यांना कुठंतरी धडा शिकवला पाहिजे म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि 10 ते 15 नगरसेवक आपले येतील आणि त्या मार्गाने आपण काम करू। त्यामुळं या मीटिंगसाठी जे आहे या विकास आघाडीसाठी सर्वांनी आलेले आहेत आणि सगळे मिळून आपण हे काम करू आणि हे आपल्या यशस्वीरित्या आपण ह्यात कामयाब होऊ असं मला वाटतंय।